नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिंगोली गट क्रमांक 12 या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तो म्हणजे संधी या पाठावरचा तो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन मांडलेलं आहे, पण ऑब्जेक्शन बिलकुल घेऊ नका, कारण हिंगोली पोलीस प्रशासनाने त्याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे। आता तो प्रश्न नेमका काय आहे ते बघा। पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल? पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येते ते अगोदर समजून घ्या की हा प्रश्न नेमका काय म्हणतोय की पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल। मग पर्याय 4 देण्यात आलेले आहेत। एक पुनः अधिक आवृत्ती, पुनराधिक आवृत्ती, पुनराधिक आवृत्ती आणि पुनराधिक वृत्ती, हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी पहिला पर्याय जो आहे तो अगदी बरोबर येतो। त्याचं कारण म्हणजे काय तर लक्षात घ्या, या शब्दाचा विग्रह कसा होतो तर पुनः अधिक आवृत्ती, पुनः अधिक आवृत्ती या शब्दाचा असा विग्रह होतो। पुनः अधिक आवृत्ती या शब्दापासून पुनरावृत्ती असा शब्द निर्माण होतो आणि हा शब्द असाच का निर्माण होतो तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय तर विसर्ग रच्या संधीमध्ये एक नियम आहे आणि तो नियम नेमका काय म्हणतो की जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जेव्हा स्वर येतो तेव्हा विसर्गाचा र निर्माण होतो हलंतवाला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण त्यात मिसळतो। र अधिक आ मिळून काय होते मित्रांनो, रा निर्माण होते। पुनः अधिक आवृत्ती शब्द काय निर्माण झाला, पुनरावृत्ती। नियम काय म्हटलाय तो समजून घ्या अगोदर। नियम काय म्हणतो की जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग येतो आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर येतो तेव्हा विसर्गाचा र निर्माण होतो आणि त्यामध्ये हा स्वर मिसळतो। र अधिक आ मिळून शब्द काय निर्माण झाला म्हणजे अक्षर काय निर्माण झाला रा आणि शब्द काय येतो तर पुनरावृत्ती हा शब्द निर्माण होतो। मग या शब्दावरती बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन मांडलेला आहे की त्यांचं म्हणण्यानुसार की पुनरावृत्ती हा शब्द असा निर्माण होतो, पुनराधिक आवृत्ती पुनरावृत्ती असा शब्द निर्माण होतो असं म्हटलेलं आहे। हे काय व्यंजन संधीचं उदाहरण नाही आहे, म्हणून याचं उत्तर हे येणार नाही। त्यामुळं बरेच जणांनी शिकवत असताना चुकीचं शिकवतात आणि चुकीचं शिकवल्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याचा 1 मार्क जातो आणि 1 मार्क जातो म्हणजे त्याचं जीवन उद्ध्वस्त होते आणि त्यावर्षी तो लागत नाही। पुढली भरती कधी येईल हे माहिती नसते आणि पुढल्या भरतीपर्यंत तो वाट बघत थांबावं लागते आणि पुढल्या भरतीत लागेल आणि घरच्यांनी तेवढे दिवस त्याला ठेवतील इथं अभ्यासाला याचा कुठलाही नेम नसतो। म्हणून कुठलाही क्लास लावत असताना व्यवस्थित लावा आणि शिकवणी त्यांची बरोबर असली पाहिजे, अपडेट असली पाहिजे। त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचे मार्क जाणार नाहीत आणि विद्यार्थ्याचे मार्क नाही गेले तर तो जॉबला लागतो। म्हणून क्लास लावत असताना थोडंसं चाचपून आणि अगदी बरोबर शिकवतात का याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवून ते शिकणं गरजेचं आहे। मी हे का सांगतोय तर एका विद्यार्थ्याचा मला फोन आला की सर याचं उत्तर काय येते, तर मी त्यांना सांगितलं की पर्याय क्रमांक 1 हा उत्तर येतो। तर तो म्हटला की फलाण्या सरांनी मला याचं उत्तर हे दिलेलं आहे, मग तुमचं बरोबर का त्यांचं बरोबर? तर त्यांना मी सांगितलं की मी म्हणतो म्हणून हे बरोबर नाही, तर नियम म्हणतो म्हणून हे उत्तर बरोबर आहे। म्हणून त्यांना मी हे सांगितलं आणि उत्तरसुद्धा याचं हेच बरोबर असणार आहे। म्हणून क्लास लावत असताना थोडंसं चाचपून लावणं, बरोबर पडताळणी करून लावणं खूप महत्त्वाचं आहे। चला तर याच नियमावरती दुसरे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो आणि त्या उदाहरणामध्ये तुम्ही ते मी सांगतो ते बरोबर आहे का ते बघा। बघा अंत अधिक आत्मा शब्द काय निर्माण होतो मित्रांनो, अंतरात्मा। बघा अंत अधिक आत्मा शब्द काय निर्माण होतो, अंतरात्मा शब्द निर्माण होतो। लक्षात घ्या, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ आहे। विसर्गाचा र निर्माण होतो आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ आहे, मिळून काय निर्माण झाला, रा निर्माण झाला। अंत अधिक आत्मा
शब्द काय निर्माण झाला? अंतरात्मा हा शब्द निर्माण झालेला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, पुनः अधिक उक्ती. पुनः अधिक उक्ती शब्द काय निर्माण होतो? पुनरावृत्ती. बघा, पुन्हा अधिक उक्ती पुनरुक्ती हा शब्द निर्माण होतो. म्हणजे नियम काय म्हणतोय बघा, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण उ आहे, विसर्गाचा र निर्माण होतो. का होतो? तर दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर आहे आणि तो ऱ्हस्व उ आहे. र मध्ये उ मिसळला, रू तयार झाला. पुन्हा अधिक उक्ती शब्द काय निर्माण झाला? पुनरुक्ती हा शब्द निर्माण झालेला आहे. पुढलं उदाहरण बघा, पुनः अधिक उच्चार. पुनः अधिक उच्चार शब्द काय निर्माण होतो? पुनरुच्चार. बघा, पुनः अधिक उच्चार शब्द काय निर्माण झाला? पुनः उच्चार. बरोबर. मग इथं दिलेल्या शब्दामध्ये बघून घ्या की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण उ आहे, रचा विसर्गाचा र निर्माण होणार, त्यामध्ये उ मिसळणार, मिळून शब्द काय निर्माण झाला? पुनरुच्चार हा शब्द निर्माण झाला. म्हणजे जो प्रश्न हिंगोली गट क्रमांक 12ला विचारण्यात आलेला आहे त्याच नियमाचे हे उदाहरण आहेत. त्याच नियमाचे हे उदाहरण आहेत. र मध्ये स्वर येऊन मिसळलेला नाही, तर विसर्गाचा र निर्माण झाला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर त्यात मिसळला आणि संधी निर्माण होत आहे. हे बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, नि अधिक अंतर. बघा, नि अधिक अंतर. नि अधिक अंतर शब्द काय निर्माण होतो? निरंतर हा शब्द निर्माण होतो. निरंतर. आता इथं बघून घ्या, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अवरती अनुस्वार आहे, म्हणजे अंतर. मग अ आहे, मग विसर्गाचा र निर्माण होतो, त्यावरती अनुस्वार मिसळतो, मिळून काय निर्माण झाला? र तयार झालेला आहे. नि अधिक अंतर शब्द काय निर्माण झाला? निरंतर. बही अधिक अंग. बघा, बही अधिक अंग शब्द निर्माण काय होतो? बहिरंग शब्द निर्माण झाला. बही अधिक अंग, बहिरंग. मग पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अवरती अनुस्वार आहे, म्हणजे स्वर आहे. मग विसर्गाचा काय निर्माण झाला? र आणि त्यामध्ये अन मिसळला. मग र अधिक अ मिळून काय तयार होतो? रन तयार होतो. बही अधिक अंग शब्द काय तयार झाला? बहिरंग. त्यानंतर पुढलं उदाहरण बघू, दु अधिक आत्मा. दु अधिक शब्द काय आहे? आत्मा शब्द काय तयार होतो मित्रांनो? दुरात्मा हा शब्द तयार होतो. दु अधिक आत्मा, दुरात्मा. विसर्ग अधिक काय आहे? स्वर आहे. मग विसर्गाचा र निर्माण झाला, त्यामध्ये आ मिसळला, म्हणजे रा निर्माण झाला. दु अधिक आत्मा शब्द काय होतो? दुरात्मा. नि अधिक उद्योग. नि अधिक उद्योग शब्द काय तयार होतो? निरुद्योग. नि अधिक उद्योग, निरुद्योग असा शब्द निर्माण होतो. असा का निर्माण होतो? तर विसर्ग आहे, पुढे स्वर आहे. मग विसर्गाचा र निर्माण झाला, त्यामध्ये स्वर मिसळला, रू निर्माण झाला. मग नि अधिक उद्योग शब्द काय निर्माण होतो? निरुद्योग हा शब्द निर्माण होतो. मग हिंगोली SRPF गट क्रमांक 12ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, जो मी तुम्हाला त्याच नियमाचे बरेचसे उदाहरणं मी समोर दिलेलं आहे. बघा, पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल. मग पुन्हा अधिक आवृत्ती, पुनरावृत्ती असा शब्द निर्माण होतो आणि त्याच नियमाचे मी तुम्हाला भरपूर उदाहरणं मी सोडून दाखवलंय. तर याचं उत्तर पुनराधिक आवृत्ती न होता शब्द काय निर्माण होतो? पुन्हा अधिक आवृत्ती, पुनरावृत्ती असा शब्द निर्माण होतो. शिक्षकाच्या चुकीच्या शिकवण्यामुळं बरेचशा विद्यार्थ्यांचे मार्क जात आहेत. त्यामुळं कोणाकडे क्लास लावं हे मात्र निर्णय तुमचा आहे. त्यामुळं याच्यावरती मी हा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतरनं बाकीचे उदाहरणंसुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. कधी कधी काय होते की मी नियमानुसार शिकवलो आणि कोणीतरी नियम बाहेर शिकवलं तर त्याचं तुम्हाला बरोबर वाटते आणि मग माझं चुकीचं वाटते. त्यामुळं मी शिकवतो म्हणून हे बरोबर नाही,
तर परीक्षेला या पद्धतीनं प्रश्न येतात आणि परीक्षेच्या त्या नियमानुसार मी शिकवत असतो, म्हणून हे उत्तर बरोबर आहे। आज आपण इथं या प्रश्नाचं विश्लेषण आपण दिलेलं आहे। आज आपण इथे थांबू, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मार्फत।